नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मे 2022 या महिन्यातील सर्व करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ज्योत्स्ना कोल्हटकर. दुसरा प्रश्न आहे, नॉट जस्ट नाईट वॉचमन माय इनिंग्स इन द बीसीसीआय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे विनोद राय. तिसरा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया रिस्क 5 या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर तयार करणे. चौथा प्रश्न आहे, भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे BS राजू. पाचवा प्रश्न आहे, देशातील सर्वात उंच एकतारी कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मिरज. सहावा प्रश्न आहे, देशातील पहिला जनुक कोश प्रकल्प कोणत्या ठिकाणी राबवला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. सातवा प्रश्न आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंशुल छत्रपती. आठवा प्रश्न आहे, गगनयान ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली एअरलाईन कंपनी कोणती? तर याचं उत्तर आहे इंडिगो. नववा प्रश्न आहे, कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीवर कोणत्या भारतीय अभिनेत्रीची निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीपिका पादुकोण. दहावा प्रश्न आहे, इंडियन बिल्डिंग काँग्रेस बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हा पुरस्कार कोणत्या वास्तूला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे अटल बोगदा. अकरावा प्रश्न आहे, अर्देशीर BK दुभाष यांना कोणत्या देशानं सर्वोच्च राजनैतिक पुरस्कारानं सन्मानित केलं? तर याचं उत्तर आहे पेरू. बारावा प्रश्न आहे, जागतिक बँकेने भारताच्या मिशन कर्मयोगी कार्यक्रमासाठी किती दशलक्ष डॉलर मदत मंजूर केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 47 दशलक्ष डॉलर. 13वा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेलं लँडस्केप गार्डन सिटिओ बर्ले मार्क्स कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे रिओ डी जानेरिओ ब्राझीलमध्ये. 14वा प्रश्न आहे, देशामध्ये आतापर्यंत सर्वाधिक GST संकलन कोणत्या महिन्यामध्ये झालं आहे? तर याचं उत्तर आहे एप्रिल 2022 या महिन्यामध्ये. 15वा प्रश्न आहे, 75व्या कांस्य चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम माहितीपट कोणता ठरला? तर याचं उत्तर आहे ऑल दॅट ब्रीथ्स. 16वा प्रश्न आहे, मनोज पांडे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 29वे. 17वा प्रश्न, लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनिअरिंग मधले पहिले अधिकारी कोण? तर याचं उत्तर आहे मनोज पांडे. 18वा प्रश्न, नुकतेच कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पवनहंस. 19वा प्रश्न, सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022चं उद्घाटन कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. 20वा प्रश्न, जागतिक कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 1 मे. 21वा प्रश्न, कोणाला व्हिटली गोल्ड पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे चारुदत्त मिश्रा. 22वा प्रश्न, विक्रमी 35व्यांदा ला लिगा फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर याचं उत्तर आहे रियाल माद्रिद. 23वा प्रश्न, केरळ ऑलिम्पिक असोसिएशनने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेरी कोम. 24वा प्रश्न, पहिल्या केरळ ऑलिम्पिकमध्ये कोणाला शुभंकर म्हणून सन्मानित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे नीरज चोप्रा. 25वा प्रश्न, अमेरिकन स्काउटची सर्व 137 पदके जिंकण्याचा विक्रम कोणत्या मराठी मुलाने केला? तर याचं उत्तर आहे ओंकार ताम्हाणे. 26वा प्रश्न, अग्निदमन 22 हा लष्करी आणि नागरी अग्निशामक सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पुणे. 27वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा अन्न आणि आदरातिथ्य मेळा ज्याचं नाव आहार असं आहे हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. 28वा प्रश्न, नुकतेच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचं उत्तर आहे विनय मोहन क्वात्रा. 29वा प्रश्न, उज्ज्वला दिवस कधी साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं आहे? तर याचं उत्तर आहे 1 मे रोजी. 30वा प्रश्न, IPL मध्ये 6000 धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला? तर याचं उत्तर आहे शिखर धवन. 31वा प्रश्न, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 15 द्विशतके झळकवणारा दुसरा भारतीय कोण ठरला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चेतेश्वर पुजारा. 32वा प्रश्न, अमेरिकन गुप्तचर संस्था CIA चे पहिले मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे नंद मुलचंदानी. 33वा प्रश्न, 2021 मध्ये जगातील सर्वाधिक रिअल टाइम व्यवहार कोणत्या देशाने केले? तर याचं उत्तर आहे भारत. 34वा प्रश्न, अकाउंट एग्रिगेटर फ्रेमवर्कवर थेट जाणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. 35वा प्रश्न, नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वज अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रम मेनन. 36वा प्रश्न, महाराष्ट्र MSME एक्स्पो 2022चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे मुंबई. 37वा प्रश्न,
स्वच्छ ऊर्जा वापरासाठी भारताला जर्मनीकडून किती मदत मिळणार आहे? तर याचं उत्तर आहे 10.5 अब्ज डॉलर. 38वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले राजशेखर मनसूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे गायन. 39वा प्रश्न, महाराष्ट्राचा उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कार प्राप्त करणारी पहिली सरकारी संस्था कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स मुंबई. 40वा प्रश्न, 2017 या वर्षाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे राहीबाई पोपरे. 41वा प्रश्न, स्ट्रोक्स ऑफ हार्मनी हे पुस्तक कोणाचं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उषा मंगेशकर. 42वा प्रश्न, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हर्षदा गरुड. 43वा प्रश्न, भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रांत. 44वा प्रश्न, भारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे बिहार. 45वा प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या विद्यापीठाने जिंकली? तर याचं उत्तर आहे जैन विद्यापीठ. 46वा प्रश्न, पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तरुण कपूर. 47वा प्रश्न, भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन विद्युत जहाज कोणत्या ठिकाणी बांधलं जाणार आहे? तर याचं उत्तर आहे कोचीन शिपयार्ड या ठिकाणी. 48वा प्रश्न, मुख्यमंत्री मितान योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड. 49वा प्रश्न, राजस्थानच्या मियाकाबाडा रेल्वे स्थानकाचं नवीन नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे महेशनगर हॉल्ट. 50वा प्रश्न, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संगीता सिंग. 51वा प्रश्न, आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव रंजन. 52वा प्रश्न, द इम्पॅक्ट रँकिंग 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे चौथा. 53वा प्रश्न, द इम्पॅक्ट रँकिंग 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे? तर याचं उत्तर आहे वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया. 54वा प्रश्न, द इम्पॅक्ट रँकिंग 2022 मध्ये भारतातून कोणते विद्यापीठ पहिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमृता विश्व विद्यापीठ. 55वा प्रश्न, द इम्पॅक्ट रँकिंग 2022 मध्ये पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये भारतातील किती विद्यापीठे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 विद्यापीठे. 56वा प्रश्न, भारतातील सर्वाधिक सौर ऊर्जा प्राप्त करणारं राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. 57वा प्रश्न, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर याचं उत्तर आहे 150वा. 58वा प्रश्न, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे नॉर्वे. 59वा प्रश्न, नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी. 60वा प्रश्न, स्विफ्ट रिस्पॉन्स 2022 या युद्ध सरावाचं आयोजन कोणी केलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाटो. 61वा प्रश्न, डिफेंडर युरोप 2022 या युद्ध सरावाचं आयोजन कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर देखील नाटोच आहे. 62वा प्रश्न, इस्रो शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम कधीपर्यंत पाठवणार आहे? तर याचं उत्तर आहे डिसेंबर 2024 पर्यंत. 63वा प्रश्न, 2022चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंथिया रोसेनजवेग. 64वा प्रश्न, आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीमध्ये T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपला भारत देश. 65वा प्रश्न, कारागृहामधील कैद्यांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्यानं कोणती योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जिव्हाळा कर्ज योजना. 66वा प्रश्न, 24व्या डेफ ऑलिम्पिक मध्ये धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 67वा प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूला ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तात्पुरतं निलंबित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमलप्रीत कौर. 68वा प्रश्न, कान्स फिल्म फेस्टिवल सोबत आयोजित मार्चेडू फिल्म मध्ये कंट्री ऑफ ऑनरचा दर्जा कोणत्या देशाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे आपला भारत देश. 69वा प्रश्न, भारतातील पहिल्या फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हबचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. 70वा प्रश्न, भारतातील पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा कोणतं राज्य तयार करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा. 71वा प्रश्न, इंडिगोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंकटरामनी सुमंतरान. 72वा प्रश्न, व्हेइकल मूव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम ऍप्लिकेशन कोणत्या राज्यानं सुरू केलं? तर याचं उत्तर आहे हरियाणा राज्य. 73वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल स्पॉट एक्सचेंज थकबाकीदारांकडून पैसे वसुली संबंधी कोणती समिती स्थापन केली? तर याचं उत्तर आहे प्रदीप नंदराजोग समिती.
74वा प्रश्न, तंबाखू उत्पादनांच्या वाहतुकीविरोधी रेल्वे संरक्षण दलानं कोणतं ऑपरेशन राबवलं आहे? तर याचं उत्तर आहे सतर्क ऑपरेशन. 75वा प्रश्न, इस्रोने अंतराळ विभागामधील तांत्रिक कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने कोणासोबत करार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. 76वा प्रश्न, जगामधील सर्वात मोठा फिल्म रिस्टोरेशन प्रकल्प कोणत्या देशानं सुरू केला? तर याचं उत्तर आहे भारत. 77वा प्रश्न, कर्नाटकामधील पहिल्या तरंगत्या पुलाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे मालपे या ठिकाणी. 78वा प्रश्न, व्हाईट हाऊसच्या पहिल्या कृष्णवर्णीय प्रेस सेक्रेटरी कोण बनल्या? तर याचं उत्तर आहे कॅरिन जीन पिएरे. 79वा प्रश्न, भारतीय ॲथलेटिक्सचा 5000 मीटर शर्यतीचा 30 वर्ष जुना विक्रम कोणी मोडला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अविनाश साबळे. 80वा प्रश्न, पहिली भारत गौरव पर्यटक रेल्वे कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली ते जनकपूर. 81वा प्रश्न, 24व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये अभिनव देशवालने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 82वा प्रश्न, 8000 मीटरपेक्षा अधिक उंची असलेली सलग 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? तर याचं उत्तर आहे प्रियंका मोहिते. 83वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी कोणती बनली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अदानी विल्मर. 84वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या 2 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे सुधांशु धुलिया आणि जमशेद पारडीवाला. 85वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले साहित्यिक रजत कुमार कार यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता? तर याचं उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार. 86वा प्रश्न, तर याचं उत्तर आहे कामिरीता शेर्पा. 87वा प्रश्न, पहिल्या चेसेबल सनवे फार्मेंटेरा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी गुकेश. 88वा प्रश्न, जगामधील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? तर याचं उत्तर आहे व्हिएतनाम. 89वा प्रश्न, विद्यार्थ्यांना टॅबलेटचं वाटप करण्यासाठी हरियाणा राज्यानं कोणती योजना सुरू केली? तर याचं उत्तर आहे ई अधिगम. 90वा प्रश्न, जीवनशैलीमधील आजारांचं निदान आणि नियंत्रणासाठी कोणत्या राज्यानं शैली ऍप्लिकेशन सुरू केलं आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. 91वा प्रश्न, इंडो पाक वॉर 1971 रिमिनिसेन्स ऑफ इयर वॉरियर्स या पुस्तकाचं कोणाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे राजनाथ सिंह. 92वा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशामध्ये महिलांना बुरखा परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे अफगाणिस्तान. 93वा प्रश्न, डेफ ऑलिम्पिकमध्ये धनुष श्रीकांत आणि प्रियेशा देशमुख यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 94वा प्रश्न, हाँगकाँगचे नवीन प्रशासक कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे जॉन ली. 95वा प्रश्न आहे, नुकतेच कितवे पुलित्झर पुरस्कार जाहीर करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 106वे. 96वा प्रश्न आहे, कोरोना काळामध्ये भारतातील फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे अदनान आबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे आणि दानिश सिद्दीकी. 97वा प्रश्न, सार्वजनिक सेवा श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे वॉशिंग्टन पोस्ट. 98वा प्रश्न, पुलित्झर पुरस्कार 2022 मध्ये कोणाला विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे युक्रेनचे पत्रकार. 99वा प्रश्न, मियामी ग्रांड प्री 2022 ची स्पर्धा कोणी जिंकली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॅक्स व्हर्स्टेपन. 100वा प्रश्न, 100 अब्ज US$ वार्षिक महसूल ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर याचं उत्तर आहे रिलायन्स. 101वा प्रश्न, प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी नाश्ता योजना कोणत्या राज्यानं जाहीर केली? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न, मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्कचे उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजेश हुन्नी. पुढचा प्रश्न, बंगालीमध्ये अनुवादित केलेल्या कोणत्या कादंबरीला रोमन रोलँड बुक प्राइज 2022 मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मेरसॉल्ट काउंटर इन्व्हेस्टिगेशन. 104वा प्रश्न, पर्यावरणास अनुकूल उपग्रह प्रणोदन प्रणालीची यशस्वी चाचणी कोणी घेतली? तर याचं उत्तर आहे बेलाट्रिक्स एरोस्पेस. 105वा प्रश्न, दक्षिण कोरियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचं उत्तर आहे युन सुक येओल. 106वा प्रश्न, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एकात्मिक दृष्टिकोन कोणत्या दिनाची थीम आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, जो की 11 मे 2022 ला साजरा करण्यात आला. 107वा प्रश्न, ISSF कनिष्ठ विश्वचषक 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे रुद्रांश पाटील. 108वा प्रश्न, द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे प्रकाश सिंग. 109वा प्रश्न, भारतातील आतापर्यंतचे सर्वाधिक UPI ट्रान्झॅक्शन कोणत्या महिन्यात झाले? तर याचं उत्तर आहे एप्रिल 2022 मध्ये.
110वा प्रश्न, एम प्राइज प्लेबुक कोणी लॉन्च केले? तर याचं उत्तर आहे नीती आयोग. 111वा प्रश्न, भारतातील पहिले खादी सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली. 112वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले जगातील सर्वात वयोवृद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर युरी येव्हरबाख कोणत्या देशाचे होते? तर याचं उत्तर आहे रशिया. 113वा प्रश्न, मोदी @20 ड्रीम्स मीटिंग डिलिव्हरी या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? तर याचं उत्तर आहे व्यंकय्या नायडू. 114वा प्रश्न, 2022 ते 24 साठी असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीजचा नवीन अध्यक्ष कोण बनले? तर याचं उत्तर आहे आपला भारत देश. 115वा प्रश्न, 5000 वर्ष जुना हडप्पाकालीन दागिन्यांचा कारखाना कोणत्या ठिकाणी सापडला? तर याचं उत्तर आहे राखीगडी या ठिकाणी. 116वा प्रश्न, रेलटेलने रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे PM वाणी योजना. 117वा प्रश्न, बायोगॅसद्वारे चालणारे भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मुंबई. 118वा प्रश्न, जगामधील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरामको. 119वा प्रश्न, कोणत्या देशाचे पहिले अध्यक्ष लिओनिड क्रॅवचुक यांचं निधन झालं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे युक्रेन. 120वा प्रश्न, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव कुमार. 121वा प्रश्न, पहिला विशेष बांगला अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ममता बॅनर्जी. 122वा प्रश्न, कोणाला राष्ट्रपतींच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मनोज पांडे. 123वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले शेख खलिफा बिन झायेद कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. 124वा प्रश्न, नाटो सायबर डिफेन्स ग्रुपमध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. 125वा प्रश्न, लुई व्हिटॉनची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीपिका पदुकोण. 126वा प्रश्न, कोणाला रॉयल गोल्ड मेडल 2022 ने सन्मानित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे BV दोशी. 127वा प्रश्न, UN मध्ये हिंदी भाषेच्या प्रचारासाठी भारताने किती डॉलर योगदान दिले आहे? तर याचं उत्तर आहे $8 लाख. 128वा प्रश्न, श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर याचं उत्तर आहे रानिल विक्रमसिंघे. 129वा प्रश्न, चारा बिजाई योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर याचं उत्तर आहे हरियाणा. 130वा प्रश्न, तिरंदाजी आशिया कप 2022 स्टेज 2 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे 14. 131वा प्रश्न, 2022 चा टेम्पल्टन पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे डॉक्टर फ्रँक विल्झेक. 132वा प्रश्न, UNDP आणि भारताच्या कृषी मंत्रालयानं कोणत्या योजनेला तांत्रिक सहाय्यासाठी करार केला? तर याचं उत्तर आहे प्रधानमंत्री कृषी विमा योजना. 133वा प्रश्न, जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे तुर्कीमधील इस्तंबूल या ठिकाणी. 134वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये रशियाच्या जागी कोणत्या देशाला स्थान देण्यात आलं? तर याचं उत्तर आहे चेक रिपब्लिक. 135वा प्रश्न, 2022च्या फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे? तर याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी. 136वा प्रश्न, ISSF ज्युनियर विश्वचषक 2022 मध्ये ईशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 137वा प्रश्न, देशामधील पहिल्या अमृत सरोवराचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पटवाई उत्तर प्रदेश या ठिकाणी. 138वा प्रश्न, पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज कॉन्फरन्स 2022 कोणत्या ठिकाणी झाली? तर याचं उत्तर आहे मुंबई. 139वा प्रश्न, नुकतेच निधन झालेला अँड्रू सायमंड्स हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. 140वा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणाची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली? तर याचं उत्तर आहे सितिकांथा पट्टनाईक आणि राजीव रंजन. 141वा प्रश्न, त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर माणिक साहा. 142वा प्रश्न, संयुक्त अरब अमिरातचे तिसरे अध्यक्ष कोण बनले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शेख मोहम्मद बिन झायद नहयान. 143वा प्रश्न, शेख खलिफा बिन झायद यांना श्रद्धांजली म्हणून कोणत्या देशानं एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे? तर याचं उत्तर आहे आपल्या भारत देशानं. 144वा प्रश्न, कोणता देश पहिल्यांदाच थॉमस कप विजेता ठरला? तर याचं उत्तर आहे भारत. 145वा प्रश्न, गतिशक्ती संचार पोर्टल कोणत्या विभागाने सुरू केले? तर याचं उत्तर आहे केंद्रीय दूरसंचार विभाग. 146वा प्रश्न, जगातील सर्वोत्कृष्ट नर्सचा मुकुट मिळवणारी अॅना कॅबाले दुबा कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे केनिया.
147वा प्रश्न, देशातील 52वे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळालेले रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थान. 148वा प्रश्न, MS युनायटेड नेशन्स वर्ल्ड 2022 मध्ये कोणी विश्व सुंदरीचा किताब जिंकला आहे? तर याचं उत्तर आहे प्रियंका जुनेजा. 149वा प्रश्न, कोणत्या देशानं नाटो सदस्यत्व मिळवण्यासाठी सहमती दर्शवली आहे? तर याचं उत्तर आहे स्वीडन. 150वा प्रश्न, CBSEच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे निधी छिब्बर. 151वा प्रश्न, इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी HS-200 मानव रेटेड रॉकेट बूस्टरची यशस्वी चाचणी घेतली? तर याचं उत्तर आहे गगनयान. 152वा प्रश्न, सचिन तेंडुलकर सलग कितव्या वर्षी युनिसेफचा सदिच्छा दूत बनला आहे? तर याचं उत्तर आहे 20. 153वा प्रश्न, 2021 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता? तर याचं उत्तर आहे भारत. 154वा प्रश्न, नुकतीच फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एलिझाबेथ बॉर्न. 155वा प्रश्न, फोर्ब्स ग्लोबल 2000च्या यादीमध्ये कोणती भारतीय कंपनी पहिल्या 100 मध्ये आहे? तर याचं उत्तर आहे रिलायन्स. 156वा प्रश्न, फोर्ब्स ग्लोबल 2000च्या यादीमध्ये कोणती कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे बर्कशायर हॅथवे. 157वा प्रश्न, राष्ट्रीय डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? तर याचं उत्तर आहे नीती आयोग. 158वा प्रश्न, 2021 समर डेफ ऑलिम्पिक मध्ये भारतानं एकूण किती पदक जिंकली? तर याचं उत्तर आहे 8 गोल्ड, 1 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ असे एकूण 16 पदकं भारतानं जिंकली. 159वा प्रश्न, INS उदयगिरी आणि INS सुरत या युद्धनौकांचे जलावतरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. 160वा प्रश्न, भारतामध्ये पहिल्यांदाच 5G टेस्ट बेड कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. 161वा प्रश्न, सोमालियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हसन शेख मोहम्मद. 162वा प्रश्न, जमैकातील किंग्स्टन या ठिकाणी रस्त्याला कोणाचं नाव देण्यात आले? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 163वा प्रश्न, 75व्या कांस्य चित्रपट महोत्सवामध्ये कोणता मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे गोदावरी. 164वा प्रश्न, कांस्य चित्रपट महोत्सवामध्ये पहिला सन्मानाचा देश होण्याचा मान कोणत्या देशाला मिळाला? तर याचं उत्तर आहे भारत. 165वा प्रश्न, कांस्य महोत्सवामध्ये जाणारा पहिला भारतीय लोककलाकार कोण? तर याचं उत्तर आहे मामे खान. 166वा प्रश्न, वांगारी माथाई फॉरेस्ट चॅम्पियन्स पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे सेसिल यंजेबेट. 167वा प्रश्न, भारत जर्मनीला मागे टाकून जगामधील कितवी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनला? तर याचं उत्तर आहे चौथी. 168वा प्रश्न, नेपाळमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे नवीन श्रीवास्तव. 169वा प्रश्न, IPL मध्ये पहिल्या विकेटसाठी 210 धावांची सर्वोच्च भागीदारी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्विंटन डिकॉक आणि KL राहुल यांनी. 170वा प्रश्न, अ प्लेस कॉल्ड होम या कादंबरीचे लेखक किंवा लेखिका कोण? तर याचं उत्तर आहे प्रीती शेनॉय. 171वा प्रश्न, कांस्य चित्रपट महोत्सवामध्ये कोणाला मानद पाल्मे डिओरने सन्मानित करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे टॉम क्रूज आणि फॉरेस्ट व्हिटेगर. 172वा प्रश्न, केंद्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली कॉटन काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेश भाई कोटक. पुढचा प्रश्न, पश्चिम मध्य रेल्वेने तयार केलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या DVL मोड इंजिनचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे नवदूत. पुढचा प्रश्न, कोणाला ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे अजय पिरामल. पुढचा प्रश्न आहे, BSEचे चेअरमन कोणाला बनवण्यात आलं? तर याचं उत्तर आहे SS मुंद्रा. पुढचा प्रश्न आहे, हर्पेटोरियस मुर्लेन ही बिनविषारी सापाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडली? तर याचं उत्तर आहे मिझोरम. 177वा प्रश्न आहे, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये निखत झरीनने कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 178वा प्रश्न आहे, सार्वजनिक तक्रारींचं निवारण करण्यासाठी लोकमिलनी कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला? तर याचं उत्तर आहे पंजाब राज्य. 179वा प्रश्न आहे, 2021-22 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक FDI प्राप्त झाली? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. 180वा प्रश्न, नुकतेच बांगलादेशने भारताला कोणत्या बंदराच्या वापराला परवानगी दिली? तर याचं उत्तर आहे चितगाव बंदर. 181वा प्रश्न आहे, सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म असणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर आहे केरळ. 182वा प्रश्न आहे, 2019 मध्ये प्रदूषणामुळे जगामध्ये सर्वात जास्त लोकांचा मृत्यू कोणत्या देशामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे आपला भारत देश. 183वा प्रश्न, 2021-22 मध्ये भारताला सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक कोणत्या देशामधून आली? तर याचं उत्तर आहे सिंगापूर. 183वा प्रश्न आहे, 2021 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक कोणत्या देशामधून आली? तर याचं उत्तर आहे सिंगापूर.
184वा प्रश्न आहे, जागतिक बँकेने कोणत्या राज्याला श्रेष्ठा जी प्रकल्पासाठी 350 दशलक्ष अमेरिकन डॉलर मंजूर केले? तर याचं उत्तर आहे गुजरात. 185वा प्रश्न आहे, 2021-22 मध्ये भारताला किती अब्ज डॉलर FDI प्राप्त झाली? तर याचं उत्तर आहे 83.57 अब्ज डॉलर. 186वा प्रश्न आहे, गेल्या 20 वर्षामध्ये भारतातील थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ किती पटीने वाढला? तर याचं उत्तर आहे 20%. 187वा प्रश्न आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे कार्यालय भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये. 188वा प्रश्न आहे, पोप कडून संत पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? तर याचं उत्तर आहे देवसहायम पिल्लई. 189वा प्रश्न आहे, कोणत्या देशानं जगातील पहिला निवासी ग्रह शोधण्याची योजना आखली? तर याचं उत्तर आहे चीन. 190वा प्रश्न, UAEच्या T20 लीग मधील फ्रँचायझी कोणी विकत घेतली? तर याचं उत्तर आहे अदानी समूह. 191वा प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर जगातील सर्वात उंच हवामान स्टेशन कोणी स्थापित केले? तर याचं उत्तर आहे नॅशनल जिओग्राफिक सोसायटी. 192वा प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला परदेशी गिर्यारोहक कोण? तर याचं उत्तर आहे केंटन कुल. 193वा प्रश्न आहे, दिल्लीच्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा कोणी दिला आहे? तर याचं उत्तर आहे अनिल बैजल. 194वा प्रश्न आहे, जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20 मे. 195वा प्रश्न आहे, राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 20 मे. 196वा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अँथनी अल्बानीस. 197वा प्रश्न आहे, क्वाड समूहाची तिसरी परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर याचं उत्तर आहे टोकियो. 198वा प्रश्न आहे, भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघानं तिरंदाजी विश्वचषकामध्ये कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुवर्ण पदक. 199वा प्रश्न आहे, नुकतेच बहरीन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रमोद भगत. 200वा प्रश्न आहे, नांजरायन टँक हे नवीन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. 201वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 21 मे रोजी. 202वा प्रश्न, जुनी पेन्शन योजना लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. 203वा प्रश्न, शांघाय सहकार्य संघटनेची प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. 204वा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दावोस. 205वा प्रश्न, 25 दिवसामध्ये 8000 मीटरवरील 4 शिखरं सर करणारी पहिली भारतीय कोण ठरली? तर याचं उत्तर आहे बलजीत कौर. 206वा प्रश्न, राष्ट्रपतींनी दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनय कुमार सक्सेना. 207वा प्रश्न, WHO ग्लोबल हेल्थ लीडर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे भारताच्या आशा कार्यकर्त्या. 208वा प्रश्न, हम्बोल्ट संशोधन पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे इंद्रजित सिंग. 209वा प्रश्न, प्लंबिंग, पाणी आणि स्वच्छता उद्योगाशी संबंधित उत्पादने व सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे भारत टॅप उपक्रम. 210वा प्रश्न, 12व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा. 211वा प्रश्न, CII एक्झॉन कमिटेड लीडर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे अंजली पांडे. 212वा प्रश्न, तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. 213वा प्रश्न, नुकताच डीन्स मेडल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे डॉक्टर सायरस पुनावाला. 214वा प्रश्न, नुकताच संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला घोषित करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेवेली आर संथाना गोपालन 2020 साठी. 2021 साठी तिरुवरूर भक्तवत्सलम आणि 2022 साठी लालगुडी कृष्णन आणि विजयलक्ष्मी यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 215वा प्रश्न, नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विवेक कुमार. 216वा प्रश्न, न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या गव्हर्नर मंडळाच्या 7व्या वार्षिक बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं आहे? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. 217वा प्रश्न, बायोटेक संशोधकांसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलं? तर याचे उत्तर आहे बायोआर रॅप. 218वा प्रश्न, 75वे जागतिक आरोग्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे जिनेवा या ठिकाणी. 219वा प्रश्न, ऊर्जेशी संबंधित तक्रारींचं निराकरण करण्यासाठी संभव पोर्टल कोणत्या राज्यानं सुरू केलं? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. 220वा प्रश्न, 2022च्या टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आला? तर याचं उत्तर आहे करुणा नंदी, खुर्रम परवेज आणि गौतम अदानी.
221वा प्रश्न, भारतातील पहिला स्वदेशी हायपरलूप विकसित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणासोबत भागीदारी केली? तर याचे उत्तर आहे IIT मद्रास. 222वा प्रश्न, भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित वॉरगेम संशोधन आणि विकास केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. 223वा प्रश्न, देशांतर्गत गॅसचा व्यापार करणारी पहिली भारतीय अन्वेषण आणि उत्पादन संस्था कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ONGC. 224वा प्रश्न, विधवा कुप्रथांना बंदी घालणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर याचं उत्तर आहे हेरवाड. 225वा प्रश्न, 2021च्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता? तर याचं उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्निवड करण्यात आली? तर याचं उत्तर आहे टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस. पुढचा प्रश्न, मंकी पॉक्सच्या रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा पहिला देश कोणता? तर याचं उत्तर आहे बेल्जियम. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक आर्थिक योजनेमध्ये कोणता देश सामील झाला? तर याचं उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न, यावर्षी सेलिब्रेट ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर याचं उत्तर आहे जागतिक कासव दिन. पुढचा प्रश्न, 2021च्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान कितवं आहे? तर याचं उत्तर आहे 54वा. पुढील प्रश्न, 2022च्या वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स मध्ये भारतीय हवाई दलाचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3रा. पुढील प्रश्न, IPLच्या इतिहासामध्ये 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण ठरला? तर याचं उत्तर आहे शिखर धवन. पुढील प्रश्न, 7व्या ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे मीनाक्षी लेखी. पुढील प्रश्न, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे किशोर जयरामन. पुढील प्रश्न, आरोग्य सेवेमध्ये ड्रोनचा वापर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 नुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर याचं उत्तर आहे 82.3%. पुढील प्रश्न, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला? तर याचं उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. पुढील प्रश्न, 12व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. पुढील प्रश्न, जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 25 मे 2022 रोजी. पुढील प्रश्न, 2020चा वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ए गोपालकृष्णन. पुढील प्रश्न, महिला आमदारांची राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम. पुढील प्रश्न, भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला? तर याचं उत्तर आहे ओडिशा. पुढील प्रश्न, 12व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये लांब उडी प्रकारामध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुरली श्रीशंकर. पुढील प्रश्न, खालीलपैकी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची थीम कोणती आहे? तर याचं उत्तर आहे वेस्ट टू वेल्थ. पुढील प्रश्न, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणारं भारतातील पहिलं महानगर कोणतं? तर याचं उत्तर आहे कोलकाता. पुढील प्रश्न, द इंडिया स्टोरी पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर याचं उत्तर आहे बिमल जालान. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली हिंदी कादंबरी कोणती? तर याचं उत्तर आहे टॉम्ब ऑफ सँड. पुढचा प्रश्न, इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि UK मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक. पुढचा प्रश्न, भारतीय सैन्याची पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण? तर याचं उत्तर आहे अभिलाषा बराक. पुढील प्रश्न, RBIने कोणत्याही नॉन बँक युनिटसाठी भारत बिल पेमेंट ऑपरेशन युनिटची नेटवर्थ मर्यादा किती कोटी रुपये केली? तर याचं उत्तर आहे 25 कोटी. पुढचा प्रश्न, पहिला भारत ड्रोन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतीय नौदलाचे कोणते सर्वेक्षण जहाज लॉन्च करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे INS निर्देशक. पुढचा प्रश्न, फ्रेंच रिव्हिएरा फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला एक्सलन्स इन सिनेमा या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. पुढचा प्रश्न आहे, WTOच्या व्यापारातील तांत्रिक अडथळ्यांवरील समितीचे अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनवर हुसेन शेख. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाची कोणती महिला लंडन कौन्सिलची पहिली दलित महिला महापौर बनली आहे? तर याचं उत्तर आहे मोहिंदर के मिधा. पुढचा प्रश्न, जागतिक प्रशासन निर्देशांक कोणी प्रसिद्ध केला? तर याचं उत्तर आहे जागतिक बँक. पुढचा प्रश्न आहे, द हार्डेस्ट प्लेस साठी 2022 चा विल्यम ई कोल्बी पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे वेस्ली मॉर्गन. पुढील प्रश्न, भारत स्वदेशी TB संसर्ग त्वचा चाचणी कोणत्या नावाने सादर करणार आहे? तर याचं उत्तर आहे CTB. पुढील प्रश्न, IBAच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे लवलीना बोर्गोहेन.
पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या लव्हेंडर फेस्टिवलचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे भदेरवाहा या ठिकाणी. पुढील प्रश्न, चाइल्ड राईट्स हिरो पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर दयालचंद अँड कोफी अन्नान. पुढचा प्रश्न, चाइल्ड राईट्स हिरो ऑफ द डिकेड पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे मलाला युसुफझाई. पुढचा प्रश्न, पूरक ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पियाली बसाक. पुढील प्रश्न, तिसरा ग्लोबल ऑर्गॅनिक एक्सपो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर आहे दिल्ली. पुढील प्रश्न, जगामधील पहिल्या नॅनो युरिया लिक्विड प्लांटची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर याचं उत्तर आहे गांधीनगर. पुढील प्रश्न, देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा कोणत्या ठिकाणी सापडला आहे? तर याचं उत्तर आहे बिहार. पुढील प्रश्न, नुकतीच कोणती युद्धनौका 34 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे INS गोमती. पुढील प्रश्न, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फोकस कंट्री म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपले मे महिन्याचे संपूर्ण प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया आपल्या डेली लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.